इथे थोडं टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. सॉफ्टवेअर स्लो चालतंय, नेटवर्कचा इश्यू आहे. कारण सगळे आता आपल्याकडे 250 पोरांचं आपण सेटअप घेतलेलं आहे. 250 पोरांचे एक्झाम आहेत आपल्याकडे. फर्स्ट एक्झामला आपण एक्झाम व्यवस्थित पार पडलेली आहे. फक्त बट एवढं आहे, प्रिंटआउट जे आहेत ते स्लो येत आहेत, म्हणून पोरं स्लो सिग्नेचर करून बाहेर निघतात. माननीय हायकोर्टाची मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाची टायपिंग एक्झाम कल्याणमधल्या सोनटेक असं एक सेंटर आहे, सोरनेट. तर इथे भरपूर प्रॉब्लेम येतोय. सॉफ्टवेअरचा ग्लिच येतोय, टायपिंगचे कीबोर्डचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे प्रत्येक पोराला वेगवेगळे कीबोर्ड आहेत, त्यामुळे पोरांची टायपिंग नाही बसत आहे. आम्ही 8 महिन्यापासून मेहनत करतोय आणि नक्की काय करावं आता कळत नाही. वरती 250 पोरांची एक्झाम चालू आहे. ती पोरं झाली 4 तास खाली नाही आली. आम्ही 4 तासापासून इथं उभे आहेत. आम्हाला मनस्थिती भरपूर बिघडलेली आहे. आता परीक्षा द्यायची आहे, ती होणार आहे का नाही ते नाही माहिती. आणि जवळजवळ पोरं आता वरती काय ॲक्शन होते का नाही या भीतीत आहे. आम्ही सुद्धा काही ॲक्शन होते का नाही आमच्या या भीती आहोत. वरती पोरं 8 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात, ते डायरेक्ट सांगतात सॉफ्टवेअरच्या ग्लिचमुळे आणि कीबोर्ड प्रत्येकाला खराब आल्यामुळे 8 महिन्यापासून सिरियसली टायपिंग करणारे पोरं डायरेक्ट 0 मार्क दिसत आहेत. माझं फर्स्ट शिफ्टला एक्झाम होती आणि फर्स्ट शिफ्टला एक्झाम असताना 11 वाजता त्यांनी मला लॉग इन करायला सांगितलं आणि माझा पीसीच लॉग आउट झाला आपोआप स्वतःच. आणि मग सरांकडे बोलायला गेल्यावरती त्यांनी हॉल तिकीट आधी घेऊन गेले. मग परत लॉग इन करण्यासाठी खूप वेळाने, म्हणजे सगळ्यांचा पेपर झाला, 11 वाजून 10 मिनिटं झाले, त्याच्यानंतर माझं लॉग इन झालं आणि अर्ध्याच टाइममध्ये माझा पॅसेज सबमिट झाला. खूप सारे स्टुडंटचे सगळ्यांचं असंच टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. कुणाचं पीसी लॉगआउट झालं, कुणाला लेट भेटलं, कुणाला आधी साईन करायला बोलवलं, कुणाला सांगितलं की हा पॅसेजच डेमो पॅसेज आहे आणि तुम्ही टाईप करा. लोकांना वाटलं की हा डेमो आहे म्हणून त्यांनी टाईप केलं, पण तो खराच पॅसेज होता. मग ते साईन करायला आले. एक जण बोलतोय लॉग इन करा, एक जण बोलतोय थांबा, एक जण बोलतोय स्टार्ट एक्झाम करा, एक जण बोलतोय नाही थांबा. खूप टेक्निकल ग्लिच, मॅनेजमेंट ग्लिच, सगळे प्रॉब्लेम्स तिकडे आज फेस करायला भेटले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.